बँकेचा परवाना रद्द केलेला आहे, त्यामुळे आकेची सर्व सेवा बंद करण्यात आली आहे आणि याचा फटका बँकेच्या 94,000 ठेवीदारांना बसलाय। खातेदारांना बँकिंग व्यवहार करता येणार नाहीये। तुमची बँक कायमची बंद होणार। 9 राष्ट्रीय बँका बंद होणार असल्याचा दावा। नवीन आलेल्या बातमीनुसार 1 डिसेंबर पासून राज्यातील या 15 बँका आता बंद होणार आहेत। आता जर तुमचं खातं या 15 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत असेल तर तुम्हाला पैसे आता काढता येणार नाहीत। राज्यातील या 15 मोठ्या बँका बंद करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतलाय। या बँका खूप जुन्या आहेत। पूर्ण राज्यामध्ये या बँकांच्या वेगवेगळ्या शाखा पसरल्या आहेत। लाखो लोकांचे करोडो रुपये या बँकांमध्ये ठेवलेले आहेत। रिझर्व्ह बँकेने या 15 बँका 1 डिसेंबर पासून बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। त्यामुळे आता या बँकेतून खातेदारांना पटकन पैसे काढून घेण्याची विनंती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता करण्यात आली आहे। जर तुमचं खातं या 15 पैकी कोणत्याही एका बँकेत असेल तर तुमच्यासाठी हा एक धक्का देणारा मोठा निर्णय या ठिकाणी असू शकतो। तुमच्या कष्टाचे पैसे ज्यावर तुमचा हक्क जो आहे तर तो आता या ठिकाणी असून पण तुम्हाला पैसे बँकेतून काढता येणार नाही। होय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अनेक बँकांवर कठोर निर्बंध या ठिकाणी लावले आहेत आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या आता ठेवलेल्या पैशावर होणार आहे। आता तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे, कारण की आता 1 डिसेंबर पासून 15 बँका बंद या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत। आता कोणत्या 15 बँका बंद होणार आहेत याची यादी प्रशासनाकडून आता जाहीर करण्यात आल्या। येणाऱ्या 8 दिवसांमध्ये या बँका तुम्हाला बंद झालेल्या दिसतील। मग आता त्या बँकेतल्या तुमच्या पैशांचं नेमकं काय होणार? तुमचे पैसे अडकणार का तुमचे पैसे काढता येणार नाही? तुमचं जर त्या ठिकाणी याच्यामध्ये एखादी एफडी वगैरे केली असेल किंवा 10 वर्षापासून पैसे त्या ठिकाणी रक्कम ठेवला असेल तर त्या एफडीचं नेमकं काय होणार? त्या बँकेत जर कोणी कामाला जात असेल तर त्यांच्या नोकऱ्यांचं काय होणार? त्या बँकेत कर्ज काढला असेल तर त्या कर्जाच्या हप्त्याचं काय होणार? सविस्तर माहिती आपण या ठिकाणी आता समजून घेऊया। बँकेच्या खातेदारांसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या आहे, कारण तुमच्याकडे अतिशय कमी वेळ राहिलाय। 8 ते 10 दिवसांमध्येच या 15 बँकांना टाळं लावलेलं तुम्हाला दिसणार आहे। त्यामुळे तुम्हाला आता अर्जंटमध्ये जाणून घ्यावं लागेल, अन्यथा तुमचेही पैसे या ठिकाणी वाया जाऊ शकतात। केंद्र सरकारने या ठिकाणी संपूर्ण देशभरातील टोटल 43 बँका ज्या आहेत, ज्यापैकी महाराष्ट्रामधील प्रमुख 15 बँका आहेत ज्यावर निर्बंध लादून त्या बंद करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। महाराष्ट्रासहित 11 राज्यांमध्ये ही मोठी कारवाई आता केली जाणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचा सर्वाधिक समावेश या ठिकाणी असल्याचं आता या ठिकाणी बोललं जातंय। आता या प्रक्रियेनंतर 15 बँका या ठिकाणी 8 दिवसानंतर बंद होतील। या 15 बँकांमध्ये असणारी जी काय खाते आहेत त्या खात्यामध्ये असणारे जे काय पैसे आहेत तर ते काढताना आता तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे। तुमचं जो अकाउंट नंबर आहे, तुमचं पासबुक आहे, तुमचं ATM कार्ड आहे, तुमचं चेकबुक आहे, तुमचं ऑनलाईन बँकिंग आहे, तुमचं UPI आहे, हे सगळं या ठिकाणी आता बदलणार आहे। त्यामुळे याची प्रक्रिया नेमकं कशा पद्धतीने आता या ठिकाणी असणार आहे, तुम्हाला अर्जंट काय करायचं आहे हे या ठिकाणी बघायचं आहे। तुम्हाला तुमचं कोणत्या बँकेत खातं असल्यावर पैसे काढता येणार नाही, कोणत्या 15 बँका बंद करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता घेतला आहे, नक्की पाहायचं आहे। सरकारने हे पाऊल आता यासाठी उघडले, याचं कारण म्हणजे अनेक बँका फ्रॉड करत आहेत, फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय। 1975 पासून सरकार, आता केंद्र व राज्य सरकार या दोघांनी पण असंख्य बँका या ठिकाणी वेळोवेळी आता बंद केल्याची माहिती मिळते। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही बँका विलीनीकरण देखील केले आहेत। 2017 मध्ये SBI मध्ये त्यांच्या सहयोगी बँकेचं विलीनीकरण झालं। त्यामध्ये आता अलाहाबाद बँक असेल तर या अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेमध्ये झालं, आंध्रा बँकेचं कॉर्पोरेशन बँकेमध्ये या ठिकाणी झालं, युनियन बँक, सिंडिकेट बँक, अशा प्रकारच्या या ठिकाणी बँकांचं विलीनीकरण झालं होतं। मग कोणत्या 15 बँका 1 डिसेंबर नंतर बंद करण्यात येणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी त्यातील पैसे तुम्हाला काढता येणार नाही, याचीच अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेऊया। राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील आता अनेक ग्रामीण भागामध्ये ज्या बँका आहेत त्या ग्रामीण भागातली बँका या ठिकाणी बंद केल्या जाणार आहेत।
त्याचं विलिनीकरण सुद्धा होणार आहे। आता पहा, या ग्रामीण बँका असल्यामुळे निमशहरी असल्यामुळे यामध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं, ग्रामीण भागातील महिलांचं खाते यामध्ये आहे। शेतकऱ्यांचे पीक विमे यामध्ये येत असतात, PM किसानचे नमो शेतकरीचे पैसे देखील यामध्ये येत असतात, इतर गोष्टी याच्यामध्ये येत असतं। तर त्यामुळे जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, निम शहरी भागात राहत असाल, तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता धोक्याची घंटा वर्तवल्या, कारण की 1 डिसेंबर पासून या 15 बँकांचं विलिनीकरण होणार आहे। याची माहिती सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला न्यूज देखील पाहिली आहे। आता ही नावं सांगितल्यानंतर संपूर्ण देशभरात आता ज्या बँका आहेत तर त्या बँकांचे विलिनीकरण आता होणार आहे। महाराष्ट्रातल्या प्रमुख आता 15 बँका कोणत्या असणार आहेत ज्याची नावे आपण पुढे सांगणार आहे, आणि त्यानंतर नेमकं आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या पैशांचं काय होणार, तुमची एखादी FD जर केली असेल तर त्याचं काय होणार, बँकेकडून कर्ज काढला असेल तर त्या कर्जाचं नेमकं काय होणार, आपण सविस्तर सांगणार आहोत। आणि सरकारने नियम त्या ठिकाणी आता कोणते सांगितलेत, ज्यावेळेस बँकेचं विलिनीकरण होतं म्हणजेच बँक बंद होते, बँक बुडते, त्यावेळेस आता सरकारच्या माध्यमातून काय इन्शुरन्स कशा पद्धतीने असणार आहे, तुमच्या पैशाविषयी नेमकं आता काय होणार आहे, आता पहा सर्व माहिती या ठिकाणी आपण उदाहरणासहित या ठिकाणी पाहून घेणार आहोत। आता बघा, या ठिकाणी उत्तर प्रदेश आपल्या साईडचं राज्य आहे। उत्तर प्रदेशमध्ये जर आपण मागच्या वर्षी बघायला गेलं तर उत्तर प्रदेशमध्ये आता बँक ऑफ त्या ठिकाणी UPची बडोदा बँक होती, त्या ठिकाणी आर्यावर्त बँक, प्रथमा UP बँक, अशा प्रकारच्या बँकाचे विलिनीकरण होणार होतं। तसेच बिहारमधल्या बँकांचं त्या ठिकाणी विलिनीकरण होणार होतं, त्यामध्ये पश्चिम बंगाल, गुजरातमधील, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीरमधील त्या ठिकाणी अनेक बँका असतील, या ठिकाणी राजस्थान, याचबरोबर महाराष्ट्रातील देखील मोठमोठ्या बँकाचं या ठिकाणी विलिनीकरण होणार आहे। देशातील संपूर्ण 43 बँकापैकी 15 बँका ज्या आहेत तर त्या मोठ बँका आहेत, आणि मोठमोठ्या या 15 बँकेतीलच आता सरकारच्या माध्यमातून आता या बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी आता घेतला आहे। त्यांची नवीन बँक आता बनणार आहे। आता या बँकांची नावे सांगण्याआधी तुमचं खातं नेमकं कोणतं आहे आणि सरकारने पैसे बुडाल्यानंतर नेमकं कोणता नियम या ठिकाणी सांगितला आहे, कारण की 2 बँकापैकी तुमचं जर खातं नसेल, आता सरकारने सांगितल्या या 15 पैकी 2 बँका अशा आहेत ज्यामध्ये लाखो नागरिकांनी आता सर्वात जास्त खातं या ठिकाणी उघडल्याचं आता समोर आलंय। मग यदा कदाचित तुमच्या बँकेचं खातं जर बंद झालं तर सरकारचा नियम काय सांगतो, ज्यावेळेस बँक विलिनीकरण होते, बँक अडचणीत येते, तेव्हा ग्राहकांच्या पैशांचं काय होतं, तर त्यावेळेस DICGC अशा एक त्या ठिकाणी कॉर्पोरेशन आहे, भारत सरकारचं एक महामंडळ आहे, ज्यांच्या अंतर्गत रिझर्व्ह बँकेची एक उपकंपनी आहे जिचं नाव डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन। यानुसार ज्या बँक ठेवी तुमच्या असतात तर त्यांना विमा संरक्षण लगेच या ठिकाणी दिलं जातं। आता या नियमानुसार तुमची बँक बुडाली किंवा तिचं लायसन्स रद्द झालं तर प्रत्येक खातेदाराला 5 लाख रुपयापर्यंत पैसे परत मिळण्याचा या ठिकाणी हक्क असतो। म्हणजे पहा, उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या बँकेमध्ये 5 लाख रुपयाच्या आत जर रक्कम ठेवली असेल तर ती नक्कीच तुम्हाला भारत सरकारच्या माध्यमातून आहे अशी बँक बुडाल्यानंतर परत मिळते। पण 5 लाखांच्या वरती जी रक्कम असते तर ती काही अटी व गॅरंटीची त्या ठिकाणी काही सुद्धा त्या ठिकाणी नसणार आहे। मग आता तुम्हाला काय करायचं आहे, 15 बँका 1 डिसेंबर नंतर कोणत्या बुडणार आहेत याचीच अपडेट तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये आता पाहणार आहोत। बघा, बँका जर बुडाल्या तर याच्याबद्दल नियम काय सांगितलेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 डिसेंबर पासून तुमच्या बँकेमध्ये किती पैसे मिनिमम तुम्ही ठेवू शकता याचं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलंय। कारण मिनिमम बॅलन्स रूल या ठिकाणी आला आहे, मॅक्झिमम बँकेच्या खात्यामध्ये किती रुपये ठेवू शकता हे सुद्धा या ठिकाणी सविस्तर माहिती आल्या। बघा, भारत सरकार तुम्ही जर 5 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम बँकेत ठेवत असेल तर ती जोखीमदारी तुम्हाला घेत नाही। बँक बुडल्यानंतर तुमची रक्कम तुम्हाला मिळणार नाही, पण 5 लाख रुपये तुम्हाला आता या ठिकाणी मिळत असतात। म्हणजे आता 5 लाख रुपये जर आता या ठिकाणी बँकेत तुमचं या ठिकाणी रक्कम असेल तर ती 100% तुम्हाला विमा संरक्षणाच्या आधारे तुम्हाला मिळणार आहे। मग आता जर तुमची रक्कम 5 लाखापेक्षा जास्त असेल, उदाहरणार्थ 10 लाख, 15 लाख, 20 लाख पर्यंत असेल, तर तुम्हाला यातील फक्त 5 लाख रुपये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे। आता जर तुम्ही या ठिकाणी उदाहरण जर बघायला गेलं
तर याला कशा प्रकारे सुरक्षित ठेवू शकता, सुरक्षित राहण्यासाठी काय करू शकता बघा. आज उद्या त्या ठिकाणी समजा बँक जर आता बुडाली तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील 15 बँका सांगणार आहे. जर बँक बुडाली तर तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. जर बँका जर बुडाल्या तर त्यासाठी तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे. तुम्ही कुठल्याही बँकेत गुंतवणूक करत असताना, खाती उघडत असताना तुम्ही जे RBIचा जो इन्शुरन्स आहे तर त्या बँकेमध्ये आहे का याची विचारणा आधीच तुम्ही केली पाहिजे. मग उदाहरणार्थ बँकेत इन्शुरन्स आहे तिथंच तुम्ही खातं उघडलं पाहिजे, तिथेच तुमची बँकेतील रक्कम ठेवली पाहिजे. मग आता ठेवत असताना देखील तुम्ही 5 लाख रुपयापेक्षा अधिक न ठेवता 5 लाख रुपयाच्या आतमध्ये त्या ठिकाणी ठेवली पाहिजे. आता असं आहे, आता तुम्हाला सुरक्षित पर्याय म्हणून सांगतो. उदाहरणार्थ तुमच्याकडे जर त्या ठिकाणी बँकेमध्ये 10 लाख रुपये असतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला बँकेमध्ये ठेवायचे असतील तर 2 वेगवेगळ्या बँकेमध्ये तुम्ही गुंतवू शकता, जेणेकरून 5 लाख रुपये एका बँकेमध्ये, 5 लाख रुपये दुसऱ्या बँकेमध्ये. म्हणजे काय होतं, जी इन्शुरन्सची मर्यादा एका बँकेला तर ती 5 लाखांची आहे आणि दोन्ही बँकेकडून जर पैसे बुडाले तर तुम्हाला या ठिकाणी दोन्ही बँकांचं 5-5 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. आता तुम्हाला सांगत आहे कोणकोणत्या बँकांचं या ठिकाणी विलीनीकरण होणार आहे, कोणकोणत्या बँका या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे, नक्की तुम्ही पाहायचं आहे. यामध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सांगण्यात आले विलीनीकरण झालेल्या बँकांची नावे तुम्हाला पुढे सांगणार आहे. पहा, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक, तर या 2 ग्रामीण बँक आहेत महाराष्ट्र राज्यातल्या, तर याचं विलीनीकरण होणार आहे. तर विदर्भ कोकण ग्रामीण बँक जी आहे तर तिचं विलीनीकरण महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये आता होणार आहे, जिचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे. आता ज्या लोकांचं खातं विदर्भ कोकण ग्रामीण बँकमध्ये आहे तर त्यांना आता त्यांचा अकाउंट नंबर चेंज होणार आहे, त्यांना नवीन पासबुक भेटणार आहे, त्यांना त्यांचं ATM कार्ड या ठिकाणी बदलून मिळणार आहे, त्यांना त्यांचं चेकबुक देखील मिळणार आहे. आता मग तुम्ही काय करायचं, जर तुमचं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमध्ये खातं असेल किंवा त्या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये खातं असेल तर तुम्ही तुमच्या बँकेला संपर्क करायचा आहे. तुम्हाला मोबाईलद्वारे, मेलद्वारे, पत्राद्वारे तुम्हाला त्याची नोटीस नक्कीच येईल. तुमचं बँक त्या ठिकाणी ट्रान्सफर होत आहे, अकाउंट नंबर बदलत आहे किंवा तुमचं जे या ठिकाणी कर्ज जर तुम्ही काढला असेल तर ते तुमचं कर्ज असणार आहे ते ट्रान्सफर होत आहे, अशा प्रकारची सूचना तुम्हाला या ठिकाणी येऊ शकते. त्यामुळे या बँकांचं विलीनीकरण होणार आहे. तसेच यामध्ये तुमचं महाराष्ट्र ग्रामीण बँक किंवा कोकण विदर्भ ग्रामीण बँकेत जर खातं असेल तर नक्कीच तुम्ही ही प्रक्रिया पुढील काही दिवसामध्ये आता होणं गरजेचं आहे. त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला अशाच प्रकारे बँकेविषयी अपडेट पाहण्यासाठी आता तुम्ही आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.